आता बातमी ओबीसींच्या मेळाव्याची। वर्ध्यामध्ये ओबीसींचा सकाळी 11 वाजता एल्गार मेळावा होणार होता, मात्र अद्याप देखील या मेळाव्याला काही सुरुवात झाली नाही। मंत्री छगन भुजबळ सध्या नागपुरात आहेत, तर वर्ध्यातील काही स्थानिक नेते देखील विश्रामगृहात असल्याची माहिती आहे। सभेची जय्यत तयारी करण्यात आली, मात्र अद्यापही नेते आणि कार्यकर्ते मात्र अजून मेळाव्याच्या ठिकाणी काही जमले नाहीत। आपण दृश्य पाहतोय, अजूनही खुर्च्या सगळ्या रिकाम्या आहेत। वेळ होती मेळाव्याची 11 वाजता, मात्र 30 तास उलटून गेली तरी देखील अद्याप मेळाव्याला सुरुवात नाही। दरम्यानचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चेतन व्यास यांनी। सकाळी 11 वाजता हा मेळावा सुरू होणार होता। हा सभा मंडप भरलेला नाही, यामुळे सध्या या सभेपर्यंत पोहोचलेले नाही आहे। आता काही वेळापूर्वी मंचावर महादेव जानकर पोहोचलेले आहे, पण माहिती मिळत आहे की छगन भुजबळ आतापर्यंत नागपूर येथेच आहे। नागपूरहून ते वर्धेकरता येण्याचे अद्यापपर्यंत निघालेले नाही। सकाळी 11 वाजता हा मेळावा आयोजित करण्यात आला होता, पण आता 2 तासाचा कालावधी होते, पण आतापर्यंत हा मेळावा सुरू झालेला नाही आहे। आपण पाहू शकतो या मेळाव्यावर महादेव जानकर उपस्थित झालेले आहेत, काही ओबीसी नेते उपस्थित आहे, इतर नेते सध्या यायचे आहे आणि आज येत्या किती वेळात हा मेळावा सुरू होईल हे आता पाहावं लागणार आहे। छगन भुजबळ नागपूरहून निघायचे आहे, नागपूरहून निघाल्यानंतर ते वर्धेला येतील आणि या मेळाव्याला संबोधित करणार आहे। मेळाव्याला सध्या विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे अनुपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जात आहे। यामुळे या मेळाव्यात छगन भुजबळ आता कोणावर तोफ डागणार हे आता पाहावं लागणार आहे। चेतन व्यास, साम टीव्ही न्यूज, वर्धा।